गट गाड्या सुटल्या खालून फायनल गट सुटला, अंतिम गट सुटला आजची मेगा फायनल। खालून गाड्या सुटलेल्या आहेत, फार सुंदर दृश्य पाहायला सुटलेल्या आहेत, गाड्या सुटलेल्या आहेत। रसिक प्रेक्षक सावध राहा, अलर्ट राहा, गाड्या सुटलेल्या आहेत। लक्षात ठेवा, गाड्या येता वेळीच वरून येतात, काही गाड्या वरून येत आहेत। कृपया विनंती आहे रसिक प्रेक्षकांना, आपण एलईडी स्क्रीन कडे आपलं लक्ष आहे, परंतु तुम्ही समोर लक्ष ठेवत नाही, पाठून गाड्या आलेल्या आहेत। कृपया विनंती, असणाऱ्या गाड्या येतात, सर्वांना विनंती, आपण घरी जाताना सुरक्षित घरी पोहोचा, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये। आपल्या जीवाची काळजी घ्या, घरी जाताना सावध जायचं आहे, लक्षपूर्वक घरी पोहोचायचं आहे। या ठिकाणी सन्माननीय प्रेक्षक खाली चला, नरेश तळेकर या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत। सुखरूप पोहोचायचं आहे। सन्माननीय नरेश तळेकर नांदगाव या ठिकाणी उपस्थित झालेत व्यासपीठावरती। आवाज ग्रामस्थ फायनल सम्राट आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आणि या शर्यतीला उदंड रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद। फायनलचा गट सुटलाय, मेगा फायनल ज्याला आपण म्हणतोय। रसिक प्रेक्षकांना जी उत्कंठा होती, बहुचर्चित असलेली स्पर्धा, अर्थात ट्रॅक्टरचा मानकरी होणार कोण, हिंद केसरी स्पर्धा, बुलेटचा मानकरी कोण ठरणार आणि होंडा शाईनचा मानकरी ठरणार कोण, कोण येतोय पहिला, कोण येतोय दुसरा, कोण येतोय तिसरा, याची उत्कंठा रसिक प्रेक्षकांना। सर्व रसिक प्रेक्षकांनी स्पर्धा आपण या ठिकाणी गाड्या वरून येत आहेत, फिरल्यानंतर याचे लक्ष घ्यायचं आहे। जबरदस्त अप्रतिम अशी शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय। आवास ग्रामस्थांना खूप धन्यवाद असतील। रसिक प्रेक्षकांची जी अलोट गर्दी आहे, अर्थातच आपल्या अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असलेली स्पर्धा हिंद केसरी मैदान आवाज 2025 बैलगाडीचा थरार आज आपण डोळ्यात साठवताना पाहतोय। सुंदर असा देखावा, फायनलचा गट, अंतिम गट आणि अंतिम गट जातोय झेंड्याकडे फिरायला। तर पाहूया काय घडणार या अंतिम गटामध्ये। अर्थातच या स्पर्धेची चर्चा, मी नुसतं महाराष्ट्र म्हटलं, परंतु कर्नाटकामध्ये सुद्धा या स्पर्धेची चर्चा केली जाते की आवास इथे हिंद केसरी स्पर्धा होत आहे आणि त्या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार। या स्पर्धेच्या नियोजनासाठी गेला महिनाभर मेहनत घेणारे आमचे विद्यमान सरपंच अभिषेक राणे, त्याचबरोबर रणजित शेठ राणे आणि सर्व आवाज ग्रामस्थांची ही मेहनत आहे आणि आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सहकार्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आता यशस्वीतेकडे चाललेली आहे। नक्कीच सर, मी तुमच्या मताशी सहमत आहे। एखादी मोठी भव्य दिव्य स्पर्धा घ्यायची, त्या स्पर्धेचं जर स्वरूप आपण पाहिलं तर अर्थातच रणजित दादा राणे, अभिजित दादा राणे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय। अर्थातच या स्पर्धेकडे पाहिलं जातं तर पाहूया झेंडा, अर्थात झेंडा टर्न होतोय, पाहूया झेंड्याला टर्न होऊन गाड्या परतीच्या मार्गावर येत आहेत, गाड्या झेंडा टर्न होऊन परतीच्या मार्गावर येत आहेत। पाहूया सर्व गाड्या सुखरूप फिरलेल्या आहेत, पाहूया कशा पद्धतीने झेंडा होऊन गाड्या पुढे पळणार। पाहूया आजच्या या गाड्यांच्या विजेता कोण ठरणार आहे। जबरदस्त चुरस पाहायला मिळेल, कोण येतो दुसरा, कोण येतो तिसरा, ट्रॅक्टरचा मानकरी कोण ठरणार काही सेकंदात कळणार आहे, बुलेटचा मानकरी कोण ठरणार काही सेकंदात ठरणार आहे, होंडा शाईनचा मानकरी कोण ठरणार काही सेकंदात ठरणार आहे आणि सर्वांच्या मनात उत्कंठा लागलेली आहे। जबरदस्त शर्यत, अप्रतिम शर्यत, पाहूया गाड्या वरून येत आहेत, सगळ्यांनी अलर्ट राहायचं आहे, प्रेक्षकांनी अलर्ट राहायचं आहे। पाहूया पाहूया जबरदस्त चुरस पाहायला मिळते, पाहूया कोण ठरणार बाजीगर। जबरदस्त शर्यत चुरस पाहायला मिळते, आतापर्यंत गाड्या झटत्या आहेत, गाड्या लागून आहेत, पाहूया काय घडणार। सुंदर सुंदर अप्रतिम दृश्य पाहायला मिळते, गाड्या सोबत आहेत, जबरदस्त शर्यत। हॅलो हॅलो चेक, गाड्या अतिशय वेगाने येतात, पाहूया ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो या गाड्यांचं दृश्य टिपलं जाते, पाहूया
पाहूया मिलिंद पडवल यांची गाडी सुद्धा दिसते. पुढे 2 गाड्या 3 गाड्या मात्र अतिशय वेगाने पलताना दिसत आहेत. काय दृश्य आहे, काय देखावा आहे, प्रतिम देखावा. अमोल कोतवाल यांची गाडी सुद्धा आपण पाहतोय. निवास शेठ भगत यांची गाडी पाहूया, जबरदस्त चुरस आहे. प्रसन्न सुर्वे ग्रुप ग्रामपंचायत बोरघरचे सरपंच मधुकर ढेबे सर, आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. अजूनही गाड्या खूप लांब आहेत. हॅलो हॅलो चेक. जबरदस्त शर्यत, अप्रतिम शर्यत आपण पाहतोय. गाड्या लागून आहेत. इथून ही बाजी मारू शकतोय. पाहूया कोण बाजी मारणार. गाडी घुसतायत, गाड्या वाढतायत. आपण पाहूया, अजून पब्लिक लागलेलं नाही. प्रेक्षक चला, प्रेक्षक वरती अजून व्हा, प्रेक्षक पब्लिक वरती व्हा. लागलेलं नाही. गाड्या आल्यात बघा, गाड्या आल्यात बघा. प्रेक्षक वरती व्हा. पाहूया पाहूया, जबरदस्त चुरस आहे. वाढली गाडी, गाडी वाढली आपण पाहतोय. अजून प्रेक्षकांमध्ये गाड्या आलेल्या नाहीत. पाहूया काय घडणार. पाहूया पाहूया, चुरस लागली आहे. चला चला, जबरदस्त नवेश राऊत. फायनलचा थरार. अंतिम टप्प्यात गाडी येते. पाहूया. चला प्रेक्षकांनी सरका मागे, प्रेक्षकांनी वरती व्हा. अरे गाड्या आल्या, सावध राहा. या वेळेला गाड्या पब्लिक मध्ये दिसायला लागल्यात. रसिक प्रेक्षकांना विनंती, बाजूला वळ. रस्ता मोकळा करा. वरती व्हा. गाड्या आल्या, गाड्या. बाजी मारणार. वारे वा, वारे वा, वारे वा, वारे वा, वा 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 वा. ट्रॅक्टरचा मालक होतोय काय. 2 नंबर. शाबास शाबास शाबास. गाड्या आल्या. वरती व्हा, वरती व्हा, वरती व्हा. अजून गाड्या खाली आहेत. थांबा, गाड्या मागे आहेत. अजून गाड्या मागे आहेत. गाड्या येतात बघा, अजून गाड्या येतात बघा. मागे गाड्या आहेत बघा. कृपया कृपया विनंती असणार आहे रसिक प्रेक्षकांना, पाठवून गाड्या येत आहेत. आला काय प्रकाश. रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे, मागून गाड्या येत आहेत. फायनलच्या गाड्या आहेत, वेगवान गाड्या आहेत मित्रांनो. सरपंच बोरगर सरपंच ढेबे, मधुकर ढेबे यांचा सन्मान करतील. बाब्या म्हात्रे, देवीदास म्हात्रे करतील. मधुकर ढेबे, सरपंच मधुकर ढेबे इकडे या. आपला सन्मान हा करा. अभिषेक राणे यांच्या हस्ते. हॅलो, थोड्याच वेळात क्लिअर होईल. आमचे पंच सन्माननीय अभिषेक आम्हाला राणे निर्णय देतील. प्रथम क्रमांक, बोरगर द्वितीय सरपंच क्रमांक आणि मधुकर तृतीय ढेबे यांचा क्रमांकाचा सन्मान मानकरी होत आहे. कोण. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. सर्व रसिक प्रेक्षकांना धन्यवाद देतो. आपण घरी जाताना सुरक्षित घरी पोहोचा. 10 मिनिटे वेळ झाला तरी चालेल, कारण का आता ट्रॅफिक खूप झालेला आहे रस्त्याला. त्यामुळे आपण सुरक्षित घरी पोहोचा. आपल्याला पुढील तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा. सर, आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. अण्णा अण्णा निर्णय झाला का क्लिअर. मोहन मात्रे लागला. मानला पाहिजे. एक नंबर का? एक नंबर. बोला बोला. हॅलो, चला निर्णय आमच्याकडे येतोय. फायनलचा अंतिम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार, दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. रणजित शेठ राणे यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. फायनलचा निकाल. हॅलो सर, सेमीफायनल मोहन ट्रॅक्टरचा मालक झालेला आहे. मोहन म्हात्रे, अभिनंदन. प्रथम क्रमांकाचा विजेता मोहन म्हात्रे. कैलासवासी श्रीनिवास
बाळाराम भगत द्वितीय क्रमांक आवास, स्वर्गीय श्रीनिवास बाळाराम भगत द्वितीय क्रमांक आवास, होंडा बुलेटचा मालक झालेला आहे स्वर्गीय वामन नारायण पडवळ किहीम तृतीय क्रमांक, होंडा शाईनचा विजेता ठरलेला आहे। सर्व विजेत्यांचं आणि सहभागी सर्वांचं हार्दिक अभिनंदन। हॅलो सर, तत्पूर्वी सेमीफायनल काल द्यायचा होता तो आपण पोहोचवतोय। सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांकाला आलेली गाडी कुमार पार्थ संदीप पाटील झिराड, हार्दिक अभिनंदन। म्हात्रे फायनल सम्राट, खऱ्या अर्थाने फायनल सम्राट ठरलेला मोहन म्हात्रे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरतात। सेमीफायनल मध्ये कुमार आर्यन अजय मयेकर चालमाला आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी असणार आहे श्री नामदार सुनीलजी तटकरे साहेब रोहा। सेमीफायनलचा निकाल स्पष्ट झाला, आपण पाहिलं 1, 2, 3 नंबरला जे विजयी स्पर्धक आहेत हार्दिक हार्दिक अभिनंदन। फायनलचा निकाल सुद्धा आपण सरांच्या इथून ऐकला। खऱ्या अर्थाने आज भव्य बैलगाडीचा थरार सर्वांनी अनुभवलेला आहे। रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्वाची मानाची अशी ठरलेली शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय फायनलचा अंतिम निकाल। आवाज हिंद केसरी मैदानाचा मानकरी कोण, तर अर्थातच आपण या ठिकाणी पाहतोय निकाल आमच्याकडे जाहीर करण्यासाठी येतोय श्री मोहन गोपाल म्हात्रे सासवने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या। हार्दिक हार्दिक अभिनंदन। द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैलासवासी श्रीनिवास बालाराम भगत, आवाज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, अभिनंदन अभिनंदन। आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैलासवासी वामन नारायण पडवल, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। सर्व विजयी स्पर्धकांचे विजयी स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन। सन्माननीय आमदार साहेब यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। आमच्या आजच्या स्पर्धेचे उद्घाटक प्रमुख पाहुणे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। व्यासपीठाकडे आगमन होताना आपण पाहतोय सर्वांचे लाडके आमदार, दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी, अर्थात स्वतः आनंद लुटला, त्यांनी मनमुराद आनंद घेतला फायनलचा। आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमचे लाडके आप्पा अनंत नारायण गोंधळी हे सुद्धा होते। आज आपण पाहिलं शेठ बरोबरती पाहूया सुंदर असं दृश्य आपण पाहतोय मैदानामध्ये। रसिक प्रेक्षकांची जी तुडुंब गर्दी होती ही स्पर्धा पाहण्यासाठी, बहुचर्चित असलेली ही स्पर्धा आवास ग्रामस्थांची संपन्न होतोय। खूप खूप धन्यवाद। हा या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम राहिलेला आहे। आजच्या आमच्या या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांचा सन्मान ग्रुप ग्रामपंचायत आवास